मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे रामनवमीनिमित्त एकदम प्रॉपर आणि एकदम खतरनाक अशी आपण ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्हाला ही डिझाईनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटेल. एकदम फुल्ली एडिटेबल अशी ही PLP फाईल ही खास आपण तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. लागणारा पासवर्ड हा आपण व्हिडिओ दिलेला आहे. बोलून सांगितलं असल्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जर तुम्ही अजून देखील आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे आपण भरपूर आणि नवनवीन डिझाईन हे खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकताय कशा प्रकारे आपण बनवलेली एकदम प्रॉपर लेवलला आणि एकदम क्वालिटी अशी ही आपण युनिक डिझाईन बनवलेली आहे. संपूर्ण यूट्यूबवर दुसरं कोणच नाही देत अशी ही PLP फाईल आपण तुम्हाला देणार आहे. त्यासाठी आजच्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेणेकरून आपण जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ती व्हिडिओ हे सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल. तर मित्रांनो, आजच्या डिझाईनची ही साईज आहे आणि ही डिझाईनची PLP फाईल तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी आता हे संपूर्ण हाईड करतो, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता येईल की आपण कशा प्रकारे ही डिझाईन आपण बनवलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. कशा प्रकारे हे तुम्हाला पाहायला भेटतंय. हे घेतल्यानंतर आपण इथे हे बॅकग्राऊंड ॲड केलेले आहे. बॅकग्राऊंड कशा प्रकारे हे तुम्ही बघू शकता आणि हे बॅकग्राऊंड तुम्हाला या PLP फाईलमध्ये देखील पाहायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच हे जी फाईल आहे तुम्ही डाउनलोड करा. फाईल डाउनलोड करण्यासाठी लागणारा पासवर्ड हा आपण व्हिडिओत बोलून सांगितलेला आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ऐका, कोणत्याही प्रकारचं स्किप करू नका. तर इथे आता आपण मागच्या डिझाईनमध्ये आपण जे तोरण PNG ॲड केली होती तेच सेम आपण इथे देखील यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे ही PNG तुम्ही बघू शकता, श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हे असे टेक्स्ट असणारे ही PNG ही आपण इथे ॲड केली. त्याच्यानंतर इथे प्रभू श्रीरामांची ही PNG आपण ॲड करून घेतली आणि व्यवस्थित अशी सेट केली. बाकी इकडे हे टेक्स्ट आता आपण ॲड केलेले आहे. हे टेक्स्ट जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथे असं डबल क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता. आणि आजच्या व्हिडिओचा पासवर्ड हा कॅपिटलमध्ये आपण दिला आहे. त्यासाठी जो काय पासवर्ड असेल तो तुम्ही कॅपिटल टाका. तर त्याच्यानंतर इथे आता आपण हे श्रीराम नवमी असे हे आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे, जे की मी PNGमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याला आपण टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे आणि टेक्स्चर अप्लाय केल्यानंतर स्ट्रोक देखील दिलेला आहे. मित्रांनो, डिझाईनमध्ये जे जे आपण काय करत असतो त्याची तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सेटिंग वगैरे चेक करत जावा, जेणेकरून एखादं व्हिडिओमध्ये सेटिंग सांगायची राहिली तर तिथे तुम्हाला नक्कीच समजेल. तर इथे अशा प्रकारे हे टेक्स्ट टाकल्यानंतर सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे अशा प्रकारचं मी टेक्स्ट टाकून घेतलं. फुल्ली एडिटेबल टेक्स्ट आहे. इन्फिनिटी फॉन्टच्या माध्यमातून मी हे टाईप करून घेतलेलं आहे. याला स्ट्रोक इफेक्ट ॲप्लाय केलेला आहे आणि ह्याचा कलर आपण नॉर्मल ठेवलेला आहे, जो की गुलाबी कलर आहे. तुम्ही हा कलर कोड तुम्ही इथे बघू शकता कलरमध्ये जाऊन. तर आता इथवर तर आपण काम केलेलं आहे. आता इथे आपण जे बैलाचं नाव टाकणार आहे त्याच्यावरती आपण ही क्राऊनची PNG ॲड केलेली आहे. ही PNG ॲड करताना आपण त्याला टेक्स्चर अप्लाय केलेलं आहे, जे की तुम्हाला इकडे टेक्स्चर पाहायला भेटेल.
हे टेक्स्चर आपण अप्लाय केलेले आहे. टेक्स्चर कशा प्रकारे आहे हे तुम्हाला नक्कीच इथे समजते. त्याच्यानंतर हे लॉक केल्यानंतर मी मथुरचं नाव टाईप करून घेतलं आणि हिंद केसरी हे देखील टायटल त्याला दिलेलं आहे. मथुरचं नाव आपण जे टाकलेलं आहे ते तो देखील इन्फिनिटी फॉन्ट आहे. सिम्पलमध्ये आपण हे नाव टाकून घेतलेलं आहे. आजच्या व्हिडिओचा पहिला म्हणजे आपण एकच पासवर्ड देणार आहे संपूर्ण डिझाईनसाठी, जो की तुम्हाला व्हिडिओत पाहायला भेटेल. त्याच्यानंतर इथे आपण मथुरचं PNG ॲड केलेले एकदम व्यवस्थितरित्या आपण हे अशा प्रकारे ॲड करून घेतलेले आहे. आणि आजच्या व्हिडिओचा पासवर्ड हा श्रीराम कॅपिटलमध्ये टाकायचा. आपल्या आजच्या व्हिडिओत जो काय आपण पासवर्ड दिलेला आहे तो तुम्ही कॅपिटलमध्ये टाका. पासवर्ड हा व्हिडिओ तुम्हाला ऐकायला भेटेल तर तो पासवर्ड तुम्ही कॅपिटलमध्ये टाका. आणि इथे आपण मथुरची PNG ॲड केल्यानंतर खाली देखील आपण आपलं जे नाव टाकायचं आहे ते नाव टाकण्यासाठी आपण इथे हे PNG ॲड केली आणि याच्यात हिंद केसरी मथुर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य हे असं नाव टाईप करून घेतलेले आहे. हे टेक्स्ट आपण स्वरलिपीमध्ये टाईप केलेलं आहे. आणि हे तुम्हाला डिझाईन कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ हे खास तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो. तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी धन्यवाद.